सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय सावता। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, सावित्री शक्तीपीठ माणिकवाडा यवतमाळ। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, नुकताच आपल्या सावित्री शक्तीपीठाला 2 सन्मानाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे। ही आपल्यासाठी अतिशय कौतुकास्पद बाब आहे। गुरु शिष्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे आपल्या सावित्री शक्तीपीठाची उंची अधिकाधिक वाढतच चाललेली आहे। त्या निमित्ताने मी एवढेच म्हणेन, सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजवत आहे। सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजवत आहे। केवळ तुझ्यामुळेच त्या मुक्त श्वास घेत आहे। केवळ तुझ्यामुळेच त्या मुक्त श्वास घेत आहे। तर आपणा सर्वांचे लाडके गुरुवर्य दशरथजी कुलधरण सर व तसेच पुरस्कृत सावित्रींच्या लेकींचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते। गुरु शिष्याच्या समता पुरस्काराने आम्हा सावित्रीच्या लेकींना सन्मान नसून फुले दाम्पत्य विचारांचा सन्मान व पुरस्कार उत्साह व सहभाग वाढवणारे असतात। संघटनेला मिळालेल्या 2 पुरस्कारांनी सावित्रीच्या लेकींचा आनंद द्विगुणित झाला। सावित्री शक्तीपीठाला यावर्षी 2 पुरस्कार मिळाले, ते वेगवेगळ्या 2 भूमीतून मिळाले। कोणताही सन्मान व पुरस्कार हे व्यक्ती वा संघटनेत काम करणाऱ्यांचा उत्साह वाढवणारे असतात। याची प्रचिती आपल्या सावित्रीच्या लेकींमध्ये जाणवलेल्या बदलातून दिसून येत आहे। आज सावित्री शक्तीपीठाकडे समाज वेगळ्या अर्थाने बघतो आहे। त्यामुळेच आज आम्ही कार्य करत असताना समाजातील उद्योग, व्यापार व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींचे सहकार्य वाढत आहे। आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कलागुणांना प्रोत्साहित करून आपल्या महापुरुषांच्या विचारांवर चालणारी भावी पिढी घडावी म्हणून आमचे गुरुवर्य प्रबोधनकार माननीय अण्णासाहेब तथा दशरथ कुलधरण सर यांनी अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, वक्त्या, साहित्यिक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक व गृहिणींचा सहभाग असलेली संघटनात्मक व मजबूत टीम बांधली म्हणजे सावित्री शक्तीपीठ होय। त्यांनी गाव, शहर, जिल्हा, विभाग, राज्य व देश विदेश पातळीवर सुमारे 25,000 महिलांचे संघटन उभे करून 5 वर्षापूर्वी सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून फुले दाम्पत्य विचारांची ज्योत नव्याने प्रज्वलित केली। आज 6व्या वर्षात ही ज्योत घरोघरी महाराष्ट्रातील समस्त बांधवांच्या घराघरात पोहोचवून नवसमाज निर्मितीची उत्तम भूमिका बजावत आहे। आणि आम्ही सावित्रीच्या लेकीही फुले दाम्पत्यांचे प्रबोधनात्मक कार्य आपल्या कृतीतून धाडस व नेटाने मांडत आहे। आणि त्याची एकूणच फलश्रुती म्हणजे आज कधी नव्हे इतक्या उत्साहाने महात्मा फुले जयंती सर्वजण उत्साहात एकत्रित येऊन थाटात साजरी करतानाचे आश्वासक चित्र सबंध राज्यभरात बघायला मिळत आहे। सावित्री शक्तीपीठाने आपल्या प्रबोधन कार्यातून व प्रत्यक्ष कृतीतून समाजास दाखवून दिले आहे की आम्ही सावित्रीच्या लेकी स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करून पर्यायाने समाज विकासाची दिशा बदलण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले काम उभे करत आहे। पोथीनिष्ठ जुन्या रूढी परंपरा फुले दाम्पत्यांच्या सत्यशोधकीय विचारांच्या कसोटीवर तपासून घेऊन आपले संघटन येत्या काळात अधिकाधिक मजबूत व व्यापक करणे, समाजाला महापुरुषांचे व्यापक विचार देणे अशी अनेक कार्य सावित्रीच्या लेकी माननीय गुरुवर्य अण्णासाहेब कुलधरण यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। याचे सर्वोत्तम कार्याबद्दल मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर येथून अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष माननीय मनोजभाऊ घोडके यांच्या टीमने महात्मा फुले जयंती दिनी आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याचे कौतुक करून शाबासकी दिली। त्याबद्दल आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे। प्रागतिक विचारांच्या महापुरुषांच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील देवमाळी, परतवाडा येथील अखिल भारतीय बौद्ध महासंघ संलग्नित पंचशील महिला मंडळ यांनी सावित्रीच्या लेकींचे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असल्याबद्दल गेल्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्काराने सन्मानित केले आहे। तर सौ शिलाताई चर्जन यांना परतवाडा येथील संयुक्त जयंती समितीने व्यक्तिगतरित्याही विशेष सावित्रीची लेख म्हणून
सन्मानित केले आहे। दोन्ही सन्मान हेच आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याची खरीखुरी पावती आहे। आपल्या संघटनेला एकाच वर्षात एकाच महिन्यात राज्यातील 2 भिन्न स्वाभाविक भागात गुरु शिष्य परंपरेतील 2 महापुरुषांच्या जयंती दिनी आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याची दखल घेऊन आम्हा समता पुरस्काराने सन्मानित करून समाज मान्यता दिली, त्याबद्दल आम्ही वरील संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांचे ऋणी आहोत। या प्रसंगी आमचे गुरुवर्य माननीय दशरथजी कुलधरण सरांनी सावित्रीच्या लेकींच्या सन्मानाबद्दल सावित्रीच्या सर्व लेकींचे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्यात। याबाबत आमच्या भागातून आलेल्या प्रतिक्रिया बऱ्याच बोलक्या आहेत। काही प्रतिक्रिया खालीलप्रमाणे: आम्हा सावित्रीच्या लेकींना कामास प्रोत्साहन मिळून कार्यात गती येत आहे। सर्वच सावित्रीच्या लेकींचा सन्मान झाल्याने त्यांचा संघटनात्मक सहभाग वाढत आहे। नवयुवती समाज कार्यात सहभागी होत आहेत। सामाजिक कार्यात कार्यरत सर्व संघटनांनी आपल्या कार्याची दिशा बदलून आता उत्तम कार्य करत आहे। म्हणूनच आज आमचा सन्मान म्हणजे समाज कार्याची दिशा बदलणारा ठरला असल्याचे मत माननीय दशरथजी कुलधरण सर यांनी बोलून दाखविलेले आहे। आणि शेवटी पुनश्च एकदा संपूर्ण सावित्री शक्तीपीठाचे खूप खूप मनापासून अभिनंदन करते। धन्यवाद।